हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत नॉनव्हेज लवर स्पेशल भेजा फ्राय. हा भेजा फ्राय सगळ्यांनाच आवडतो. तर चला आज आपण मटणाचा भेजा फ्राय बनवणार आहोत. वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इकडे मी भेजा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याच्या वेन्स पण सर्व काढून घेतले आहे. जर तुम्ही नसन काढत तर तुम्ही नाही काढला तरी चालेल. आता हा भेजा आपण उकळवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 1 कप एवढं पाणी घेतलं आहे. आता यामध्येच घालूया पाव चमचा एवढे मीठ आणि चिमूटभर हळद. हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळवून द्यायचे आहे. पाण्याला उकळी येऊन दिल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भेजा ॲड करणार. पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे. आता यामध्ये भेजा ॲड करूया आणि याला 5 ते 10 मिनटं असंच उकळवून देऊया. इथे 5 मिनटं झाली आहे. आता आपण ह्याची दुसरी साईडही 5 मिनटं अशीच उकळवून घेऊया. तर इकडे आपला भेजा बॉईल झाला आहे. आता याला आपण काढून घेऊया. आता आपण भेजा मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे. त्यातच 1 चमचा एवढे तेल घातले आहे. इथे मोठा चमचा मी तेलाचा घेतला आहे. आता यामध्येच घालणार आहोत काही खडे मसाले. तर मी दालचिनी घेतली आहे, 2 लवंग घेतले आहे आणि 2 मिऱ्या घेतल्या आहेत. तर थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. आणि यामध्येच आपण घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. कांदा भाजला आहे, ह्याला खूप लाल नाही करायचा आहे. थोडासा भाजला की यामध्येच आपण घालणार आहोत टॅमॅटो. मी इकडे एक मीडियम साईजचा टॅमॅटो घेतला आहे. टॅमॅटोही आपल्याला गळून द्यायचा आहे, पूर्ण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टॅमॅटो लवकर गळावा यासाठी मी इकडे चवीनुसार मीठ घातले आहे. टॅमॅटो पूर्ण तेलामध्ये परतला आहे आणि पूर्ण मॅश झाला आहे. आता यामध्येच घालूया काहीसे मसाले. मसाल्यामध्ये मी घातले आहे अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मटण मसाला. हे सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनटं असेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. इकडे 2 मिनटं आपले मसाले परतले आहे. आता यामध्येच घालूया थोडेसे पाणी. खूप जास्त नाही पाणी घालायचे, थोडेसेच घालायचे. जेणेकरून जो पण मसाला घातला आहे तो करपू नये यासाठी आपण थोडेसे पाणी घातले आहे. मसाले इकडे आपले भाजले आहे. आता यामध्येच घालूया भेजा. तर भेजाचे मी छोटे छोटे थोडेसे कट करून घेतले आहे याप्रमाणे. आता ह्यामध्ये ॲड करून ह्याला परत आपण 3 ते 4 मिनटं असेच परतून घेणार आहोत. सर्व मसाला भेजायला लागला आहे. आता यावरच घालूया थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घालून ह्याला झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं असेच मीडियम टू लो गॅसवर होऊन द्यायचं आहे. इकडे माझे 5 मिनटं झाले आहे. आता आपण इकडे आपला भेजा रेडी झाला आहे. आहे की नाही एकदम झटपट होणारी रेसिपी. घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. आता सर्व करूया. तर इकडे आपला भेजा फ्राय रेडी आहे. हे तुम्ही पावासोबत खाऊ शकतात, भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. तसेच रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.